हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री पाहायचं आहे। आपण ट्रिग्नोमेट्री रेशो पाहिलेले आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट यांचे फॉर्म्युले पण पाहिलेले आहेत, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पाहिल्या आणि वेगवेगळे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेले आहेत। आज ऍक्च्युअल हा ट्रिग्नोमेट्री यूज कसा करतात ते पाहायचं आहे आपल्याला। ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघा, many times we need to know the height of a tower, building, tree or a distance of sea from the lighthouse or width of the river etc. We cannot measure them actually, but we can find them with the help of trigonometric ratio. बघा, कधी कधी काय करायचं असतं, आपल्याला एखाद्या टावरची हाईट फाइंड आउट करायची असते। ठीक आहे, की टावर किती हाईटचा आहे किंवा एखाद्या बिल्डिंग किती हाईटची आहे किंवा शिप, समजा एखादी शिप पाण्यामध्ये असलेली शिप ती आपल्यापासून किती मीटर अंतरावर आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर किंवा एखाद्या रिव्हरची विड्थ फाइंड आउट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो। ते पुढे पाहायचं आहे कसं फाइंड आउट करू शकतो तर। ठीक आहे, फॉर द पर्पज ऑफ कम्प्युटेशन वी ड्रॉ अ रफ स्केच टू शो द गिव्हन इन्फॉर्मेशन। ट्री, हिल्स और टावर्स आर vehicle objects, so we shall represent them into a figure by segments which are perpendicular to the ground. We will not consider height of the observer, and we shall normally regard observer's line of vision to be parallel to the horizontal level. बघा मित्रांनो, एखादे समजा ही हाईट आहे, ठीक आहे, हा टावर आहे, ठीक आहे, हा टावर आहे, या टावर पासून ऑब्झर्वर इथे आहे, तर या ऑब्झर्वरची हाईट ऍज कम्पेअर टू टावर, म्हणजे ऑब्झर्वर समजा मी इथे उभा आहे, ठीक आहे, आणि हे टावर आहे, या टावरची हाईट माझ्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे। ठीक आहे, या टावरची हाईट माझ्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे, म्हणून जो ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर आहे, तर माझी हाईट निग्लिजिबल असते। ठीक आहे, त्यामुळे आपण ही कन्सिडर करत नाही। ठीक आहे, समजा हा टावर आहे, या टावरच्या वरती टोकाकडे मी पाहत आहे। ठीक आहे, या टावरच्या असा इकडे उभा आहे आणि या टावरच्या टोकाकडे वरती पाहत आहे मी। ठीक आहे, तर मी हा टावर जो असतो, एक मिनिट, हा जो टावर असतो, हा टावर या ग्राउंडशी परपेंडिक्युलर असतो। ग्राउंडशी काय असतो? परपेंडिक्युलर असतो। ठीक आहे, या टावरकडे पाहते वेळेस मी एखादा अँगल केलेला आहे, तो अँगल आहे थीटा। ठीक आहे, या टावरकडे पाहते वेळेसचा अँगल काय आहे? थीटा। जर मला या टावर पासून माझं डिस्टन्स माहिती आहे, समजा x मीटर अंतरावर मी उभा आहे। ठीक आहे, टावरच्या ग्राउंड पासून x मीटर अंतरावर मी उभा आहे आणि त्या टावरच्या हाईट वरती टोकाकडे पाहत असेल। ठीक आहे, तो अँगल मला माहिती आहे थीटा आहे, तर मला या टावरची हाईट फाइंड आउट करता येते। या टावरची हाईट h आहे समजा, तर ही h हाईट फाइंड आउट करता येते बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो। ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून मी फाइंड आउट करू शकतो। ठीक आहे, किंवा समजा ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, ही बिल्डिंग आहे आणि दुसरी ही एक बिल्डिंग आहे। ठीक आहे, दुसरी ही एक बिल्डिंग आहे। ठीक आहे, या दोन बिल्डिंग मधील मला अंतर माहिती आहे। ठीक आहे, या दोन बिल्डिंग मधील अंतर समजा x आहे। ठीक आहे, ही AB बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग CD आहे। या दोन बिल्डिंग मधील मला अंतर माहिती आहे, x मीटर अंतर आहे। ठीक आहे, त्यानंतर या A बिल्डिंग वरला जो एखादा व्यक्ती असेल, तो व्यक्ती या C बिल्डिंगच्या टोकाकडे पाहत आहे आणि पाहते वेळेस तो असा खाली पाहत असेल, तर अँगल ऑफ डिप्रेशन, ही पॅरलल लाईन आहे, या पॅरलल लाईनशी असं खाली अँगल ऑफ डिप्रेशन काहीतरी त्याने केलेला असेल, समजा थीटा। ठीक आहे, तर हा पण अँगल काय असेल? थीटा, कारण हे अल्टरनेट अँगल येते। ठीक आहे, अल्टरनेट अँगल म्हणजे मला या बिल्डिंगची, या दोघांमधील हाईट माहिती आहे, यांच्यातील अँगल माहिती आहे, तर या दोन बिल्डिंगच्या टोकांतील अंतर मला फाइंड आउट करता येते। या दोन बिल्डिंगच्या टोकातील अंतर समजा y आहे, तर ते y मला फाइंड आउट करता येते जर एखाद्या बिल्डिंगची हाईट दिलेली असेल तर। ठीक आहे, तर असे क्वेश्चन आपल्याला या ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये पाहायचे आहेत। त्या अगोदर आपण लाईन ऑफ विजन हे पाहूयात। लाईन ऑफ विजन काय असतं, अँगल ऑफ एलिव्हेशन काय असतं आणि अँगल ऑफ डिप्रेशन काय असतं हे पाहायचं आहे।
तर बघा मित्रांनो, पहिलं आहे लाईन ऑफ व्हिजन. लाईन ऑफ व्हिजन म्हणजे काय असतं? इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए, इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए लुकिंग ऍट अन ऑब्जेक्ट बी. ऑब्झर्वर काय आहे? लोकेशन ए ला थांबलेला आहे, ठीक आहे, आणि लुकिंग ऍट ऑब्झर्वर बी, लुकिंग ऍट ऑब्जेक्ट बी, देन द लाईन ए बी इज कॉल्ड एज लाईन ऑफ व्हिजन. बघा, हा ऑब्झर्वर ए आहे, ऑब्झर्वर ए आहे आणि ऑब्जेक्ट बी कडे तो पाहत आहे. ऑब्जेक्ट बी कडे असा वरती पाहत आहे. समजा ऑब्जेक्ट बी कडे वरती पाहत आहे, तर ही जी लाईन ए बी असते, या लाईन ए बी ला काय म्हणतात? लाईन ऑफ व्हिजन. म्हणजे वरती जर पाहत असेल मी, तर तो ए बी चा काय आहे? लाईन ऑफ व्हिजन. जर मी खाली पाहत असेल तर खाली तो काय असेल? लाईन ऑफ व्हिजन असेल. मीन्स ए बी काय झालेली आहे? माझी लाईन ऑफ व्हिजन झालेली आहे, ठीक आहे. लाईन ऑफ व्हिजन समजलं असेल. त्यानंतर पाहूयात अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय असतो? इफ अन ऑब्झर्वर इज ऍट ए, ऑब्झर्वर ए पाशी आहे, ऑब्झर्व द पॉइंट बी, आणि पॉइंट बी कडे तो पाहत आहे, ऑब्झर्व करत आहे त्या पॉइंट बी ला, विच इज ऍट अ लेवल हायर दॅन ए, अँड, आणि तो ए च्या काय आहे? हायर लेवलला आहे, वरच्या लेवलला आहे, वरती आहे बी, ठीक आहे ना, हायर दॅन ए. अँड एम इज अ हॉरिझॉन्टल लाईन, आणि एम काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन आहे. देन अँगल BAM, अँगल BAM याला काय म्हणतात? या अँगल BAM ला अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणतात. म्हणजे असं वरती पाहत असेल तर, वरती पाहत असेल तर या स्ट्रेट लाईनशी, माझ्या स्ट्रेट लाईनशी जो हा कोन झालेला आहे त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणतात, ठीक आहे. समजा हा PQ ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ठीक आहे, PQ, ठीक आहे. हा Q हा काय आहे? ऑब्झर्वर आहे, आणि हा Q ऑब्झर्वर R कडे पाहत आहे, ठीक आहे. Q ऑब्झर्वर ऑब्झर्व काय करायला? R कडे पाहत आहे. जेव्हा तो असे R कडे पाहत असेल, वरती पाहत असेल, म्हणजे R काय आहे? हायर लेवलला आहे Q पेक्षा, आणि हा एक अँगल कोणता तरी झालेला आहे. समजा हा अँगल थिटा झालेला आहे, तर या अँगल थिटाला काय म्हणतात? अँगल ऑफ एलिव्हेशन. थिटाला काय म्हणतात? अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणतात, ठीक आहे, समजलं असेल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? हा अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन जर टॉपला असेल आणि मी खाली पाहत असेल, तर तो हॉरिझॉन्टल लाईनशी जो अँगल झालेला आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन माझी, ठीक आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन, आणि मी खाली पाहत आहे, तर हा जो अँगल झालेला असतो त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात. तर हे पाहूयात. हे बघा, हा टॉपला ए ला आहे मी, ठीक आहे, आणि सी कडे पाहत आहे. सी कडे पाहत आहे म्हणजे लाईन ऑफ व्हिजन काय आहे? सी आहे. आणि हा हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजन मधील जो अँगल असतो त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ डिप्रेशन. मी खाली पाहते वेळेस जो अँगल तयार झालेला आहे त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे बघा, इफ अन ऑब्झर्वर ऍट ए, ऑब्झर्वर ए पाशी आहे, ऑब्झर्व द पॉइंट सी, आणि पॉइंट सी कडे तो काय करत आहे? पाहत आहे, विच इज ऍट अ लेवल लोअर दॅन ए, आणि ती काय आहे? ए च्या लेवल पेक्षा कमी आहे, लोअर आहे, ठीक आहे. अँड AM इज अ हॉरिझॉन्टल लाईन. AM काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन आहे. देन अँगल MAC, अँगल MAC ला काय म्हणतात? अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात, अँगल ऑफ डिप्रेशन. व्हेन वी सी द अबोव द हॉरिझॉन्टल लाईन, द अँगल फॉर्म इज अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती जेव्हा आपण पाहत असतो, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, हिच्या जर वरती पाहत असेल तर तो जो अँगल झालेला असतो तो कोणता असतो मित्रांनो? अँगल ऑफ एलिव्हेशन असतो. आणि जर खाली पाहत असतो हॉरिझॉन्टल लाईनच्या, तर तो जो अँगल झालेला असतो तो काय असतो? अँगल ऑफ डिप्रेशन असतो, ठीक आहे. व्हेन वी सी बिलो द हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जेव्हा पाहत असतो तेव्हा द अँगल फॉर्म इज अँगल ऑफ डिप्रेशन असतो, ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन असतो, ठीक आहे. किंवा हा समजा हा P आणि Q आहे, ठीक आहे, आणि या P पासून हा खाली पाहत आहे, ठीक आहे, खाली पाहत आहे मी इकडे खाली, ठीक आहे. तर हा R आहे पॉइंट, ठीक आहे. तर खाली पाहत आहे मीन्स लाईन ऑफ व्हिजन, हे झालं लाईन ऑफ व्हिजन, ठीक आहे. आणि हा जो आहे हे काय? हॉरिझॉन्टल लाईन. तर हा जो अँगल आहे, हा अँगल काय आहे? अँगल ऑफ डिप्रेशन. खाली पाहते वेळेचा अँगल काय असेल? अँगल ऑफ डिप्रेशन असेल, ठीक आहे, समजलं असेल. अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर मी तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे,
पण पुन्हा एकदा सांगतो 9th स्टँडर्ड मध्ये झालेला. बघा मित्रांनो, बघा हा ABC ट्रायंगल आहे. ABC काय आहे? ट्रायंगल आहे. हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे 30 डिग्री आहे समजा आणि हा 60 डिग्री आहे. काय आहे? एक 30 डिग्री एक 60 डिग्री अँगल आहे. तर 30 अंश कोनासमोरील बाजू 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते, कर्णाच्या निम्मी असते. ठीक आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल 30 इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस. काय असते? 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, हाफ असते. ठीक आहे. 30 अंश कोनासमोरील बाजू. त्यानंतर 60 अंश कोनासमोर म्हणजे 30 अंश कोनासमोर बाजू कोणती येणार आहे मित्रांनो? AB इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस काय येणार आहे? AC. AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC. ठीक आहे. ही कन्सेप्ट समजून सांगत आहे, अजून आपण क्वेश्चन घेत नाहीये. ठीक आहे ना. पहिले कन्सेप्ट समजून सांगत आहे. म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल 30 अंश कोनासमोरील बाजू काय असते? कर्णाच्या निम्मी असते, हाफ ऑफ AC असते. ठीक आहे. म्हणजे जर समजा हा हायपोटेनियस मी सांगितला की हायपोटेनियस 13 आहे, हायपोटेनियस 13 आहे, तर AB किती येईल? AB येणार आहे 6.5 येणार आहे. ठीक आहे. किंवा हायपोटेनियस मी सांगितला की हा 12 आहे, हायपोटेनियस 12 असेल तर AB काय येणार आहे मित्रांनो? AB इज इक्वल टू 6 येणार आहे, कर्णाच्या निम्मी असते. ठीक आहे. समजतंय? त्यानंतर बघा अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 हायपोटेनियस. म्हणजे 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजे बघा अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड काय आहे मित्रांनो? 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे BC. BC इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस आहे AC. ठीक आहे. BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC. ठीक आहे. हे समजलं असेल तर पुढचं क्वेश्चन पाहूया. पुढचा. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट पाहूया. हे समजलं असेल तर. ठीक आहे मित्रांनो. तर बघा आता बघा हा PQR ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री आहे, हा 45 डिग्री आहे आणि हा 45 डिग्री आहे. ठीक आहे. दोन्ही 45 डिग्री आहे. तर मित्रांनो हे 45 डिग्री असल्यामुळे PQ इज इक्वल टू QR येणार आहे आणि हा PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनियस असतो. काय असतो? 1/√2 टाइम्स हायपोटेनियस इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस आहे PR. ठीक आहे. 1/√2 इंटू PR. हे 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, पण पुन्हा हे क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. ठीक आहे. 1/√2 टाइम्स PR असतो. ठीक आहे. समजलं असेल तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही हरकत नाही. तर चला मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. हा ABC हा 90 डिग्री आहे. बघा an observer is at a distance of 10 meter from a tree, looks at the top of the tree, the angle of elevation is 60 degree. What is the height of the tree? बघा मित्रांनो मी काय घेतो की हा ऑब्झर्वर C घेतो. मी ऑब्झर्वर काय घेतो? C. आणि ट्री जी आहे, ट्री AB ही ट्री आहे. लेट AB इज द ट्री and observer is at point C.
ऑब्झर्वर काय आहे पॉइंट सी पाशी आहे, ए बी काय आहे ट्री आहे, ठीक आहे, हाईट ऑफ ट्री ए बी. त्यानंतर बघा लुक्स ऍट द टॉप ऑफ द ट्री, ट्रीचा टॉप काय आहे ए आहे, अँड अँगल ऑफ एलिव्हेशन इज 60 डिग्री, अँगल ऑफ एलिव्हेशन काय दिलेलं आहे 60 डिग्री अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. व्हॉट इज द हाईट ऑफ ट्री, ट्रीची हाईट विचारलेली आहे. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, अन ऑब्झर्वर ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री, म्हणजे ट्रीच्या ह्या पायथ्यापासून ऑब्झर्वर किती मीटर अंतरावर आहे 10 मीटर अंतरावर आहे, मीन्स 10 मीटर हे दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. अँड मीन्स देअरफॉर BC इज इक्वल टू 10 मीटर दिलेलं आहे, ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे हाईट ऑफ ट्री AB फाइंड आउट करायची आहे. AB इज इक्वल टू व्हॉट, लेट H बी दी हाईट ऑफ ट्री, मी काय घेतोय H बी दी हाईट ऑफ ट्री, म्हणजे ट्रीची हाईट मी H घेतो, ठीक आहे मित्रांनो. तर बघा आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे H. मला माहिती आहे मित्रांनो इथे जर टॅन थीटा मी घेतलं, टॅन थीटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, बरोबर आहे. अपोजिट साइड काय आहे AB डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड काय आहे BC, AB डिवायडेड बाय BC. देअरफॉर आता इथे काय आहे टॅन थीटा, थीटा किती आहे 60 डिग्री, देअरफॉर टॅन 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड AB डिवायडेड बाय BC काय दिलेला आहे 10 दिलेला आहे, ठीक आहे. AB म्हणजेच काय आहे H हाईट ऑफ ट्री, देअरफॉर AB इज इक्वल टू टॅन 60 इंटू 10, टॅन 60 इंटू 10 इज इक्वल टू मित्रांनो टॅन 60 ची व्हॅल्यू काय आहे, टॅन 60 इज इक्वल टू √3 मीन्स √3 इंटू 10. आणि आपल्याला √3 इज इक्वल टू काय दिलेलं आहे 1.73 मीन्स 1.73 इंटू 10 काय येतं मित्रांनो 17.3 मीटर. AB मीन्स हाईट ऑफ ट्री, therefore height of tree is 17.3 मीटर, काय आहे 17.3 मीटर, 17.3 मीटर, ठीक आहे. समजलं असेल. जर तुम्हाला AC फाइंड आउट करा म्हटलं तर AC पण तुम्ही फाइंड आउट करू शकता यावरून, ठीक आहे मित्रांनो. समजलं असेल तर बघा AC काय येणार आहे मित्रांनो, हा जर 60 डिग्री असेल, जर AC विचारलंच, ठीक आहे ना, की समजा ऑब्झर्वर आणि ट्रीचा जो टॉप आहे यांच्यातील डिस्टन्स फाइंड आउट करा असं विचारलं, तर आता बघा आपल्याला काय माहित आहे हे 60 डिग्री आहे, तर हा 90 डिग्री आहे, तर हा 100% काय येणार आहे 30 डिग्री येणार आहे, बरोबर आहे. आन्सर तुमचं झालेलं आहे, बाकी एक्स्ट्रा मी सांगत आहे मित्रांनो, ठीक आहे. आन्सर इथपर्यंतच आहे, पुढचा बघा हे AC मी सांगत आहे तुम्हाला, हा 60 डिग्री, हा 90 डिग्री, तर हा 30 डिग्री. 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, मीन्स कर्ण 30 अंश कोणाच्या बाजूच्या काय असणार आहे दुप्पट आहे. कर्ण काय आहे AC, वी नो दॅट 30 अंश कोणासमोरील बाजू मीन्स BC इज इक्वल टू हाफ ऑफ AC असते, हाफ ऑफ AC. BC काय दिलेलं आहे 10 इज इक्वल टू हाफ ऑफ AC, देअरफॉर AC इज इक्वल टू 20 मीटर. AC काय येणार आहे 20 मीटर येणार आहे, AC येणार आहे हे 20 मीटर, ठीक आहे. समजलं, हे विचारलेलं नाहीये पण आपण फाइंड आउट केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. बघा, फ्रॉम द टॉप ऑफ अ बिल्डिंग अन ऑब्झर्वर इज लुकिंग at a scooter parked at some distance away makes an angle of depression 30 degree. If the height of the building is 40 meter, find how far the scooter is from the building. बघा मित्रांनो, समजा मी काय घेतो, ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, ही बिल्डिंग आहे आणि एक स्कूटर आहे समजा, ते या बिल्डिंग पासून या अंतराला समजा AB ही बिल्डिंग आहे, AB काय आहे बिल्डिंग आहे आणि स्कूटर आहे C पॉइंटला, या C पॉइंटला स्कूटर आहे आणि आपल्याला दिलेलं काय आहे
an observer is looking at a scooter parked at a some distance makes an angle of depression 30 degree. टॉपला ऑब्झर्वर आहे म्हणजे ए या ठिकाणी काय आहे ऑब्झर्वर आहे आणि तो स्कूटर कडे पाहतोय मीन्स हे हॉरिझॉन्टल लाईन या हॉरिझॉन्टल लाईनशी त्याने केलेला अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन काय दिलेला आहे 30 डिग्री. म्हणजे 100% मित्रांनो हा पण काय येणार आहे 30 डिग्री. का अल्टरनेट अँगल त्याप्रमाणे हा काय येणार आहे 30 डिग्री. हा काय आहे आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे. देअरफॉर बघा AB is the building and the scooter is parked at point C. पॉइंट C पाशी स्कूटर पार्क केलेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला दिलेलं आहे अँगल ऑफ डिप्रेशन आता ही समजा AM हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन इज इक्वल टू 30 डिग्री दिलेला आहे मला. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईन सी अँगल ऑफ डिप्रेशन काय दिलेलं आहे 30 डिग्री. देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्री. का? कारण MAC आणि ACB काय आहेत इक्वल आहेत, अल्टरनेट अँगल आहेत, त्यामुळे ACB पण काय आलेला आहे 30 डिग्री आलेला आहे. बघा अजून काय दिलेलं आहे, इफ द हाईट ऑफ बिल्डिंग इज 40 मीटर मीन्स AB आपल्याला दिलेले आहे 40 मीटर. हिअर AB इज इक्वल टू 40 मीटर. ठीक आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग मीन्स आपल्याला स्कूटर बिल्डिंग पासून किती अंतरावर आहे हे विचारलेलं आहे. मीन्स x अंतरावर आहे असं आपण इमॅजिन करतो. लेट द स्कूटर इज x मीटर अवे फ्रॉम द बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग पासून स्कूटर किती मीटर अंतरावर आहे x मीटर अंतरावर आहे हे आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो हा काय येणार आहे 60 डिग्री येणार आहे. हा 60 डिग्री येणार आहे. तर बघा हा tan 30 बघा इकडं tan 60 डिग्री इज इक्वल टू काय येणार आहे 60 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. बरोबर आहे, हा 60 tan 60 घेतो अपोजिट साइड BC अपॉन ऍडजस्टंट साइड AB. BC अपॉन AB येणार आहे. ठीक आहे, हा tan 60 काय आहे मित्रांनो tan 60 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे √3 इज इक्वल टू BC अपॉन AB. √3 इज इक्वल टू BC अपॉन AB. AB किती दिलेला आहे 40 मीन्स √3 इज इक्वल टू BC डिवाइडेड बाय 40. ठीक आहे, BC डिवाइडेड बाय 40. देअरफॉर BC इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 40 इंटू √3. यालाच काय करू शकतो 40 इंटू 1.73 आणि फाइंड आउट करा BC किती अंतरावर असेल ते. ठीक आहे, हे येणार आहे मित्रांनो 69.20 मीटर अंतरावर. ठीक आहे, 69.20 मीटर अंतरावर. देअरफॉर द स्कूटर इज पार्कड 69.20 मीटर अवे फ्रॉम द बिल्डिंग असं पूर्ण लिहू शकता तुम्ही. देअरफॉर द स्कूटर इज पार्क 69.20 मीटर अवे फ्रॉम द बिल्डिंग. 69.20 मीटर 20 मीटर अवे फ्रॉम बिल्डिंग. बिल्डिंग पासून फ्रॉम बिल्डिंग पासून 69.20 मीटर अवे स्कूटर पार्क केलेलं आहे. ही झाली एक मेथड. ठीक आहे मित्रांनो, जर मला विचारलं असतं की स्कूटर आणि बिल्डिंगचा टॉप यांच्यातील अंतर किती आहे. स्कूटर C या ठिकाणी आहे आणि बिल्डिंगचा टॉप काय आहे A. ठीक आहे, तर या दोघांमधील अंतर विचारलं असेल तर काय केलं असतं मित्रांनो, डायरेक्टली आपल्याला माहिती आहे
30 अंश कोनासमोरील बाजू, 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असतो. कर्ण काय आहे? एसी आहे. ठीक आहे. तर 30 अंश कोनासमोरील बाजू 40 आहे, म्हणजे कर्ण दुप्पट असणार आहे. 80 मीटर. 80 मीटर. 80 मीटर इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, समजलं असेल. तर हे क्वेश्चन, असे क्वेश्चन मित्रांनो ट्रिग्नॉमेट्रीच्या ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री यावर येतात. ठीक आहे. तर यानंतर असेच क्वेश्चन बाकी पाहायचे आहेत आपल्याला, आणि नंतर 6.2 पाहायचं आहे. ठीक आहे. खूप इझी चॅप्टर आहे मित्रांनो. जर काही अडचण असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता, आणि माझा मोबाईल नंबर पण घ्या, की जर तुम्हाला अडचण काय आली, कमेंट बॉक्समध्ये जर रिप्लाय नाही आला तर तुम्ही व्हॉट्सअपवर पण सांगू शकता. ठीक आहे, पाठवू शकता. 8767325427 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जर काही प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.